मुंबईतील दहिसर पूर्वमधील वैशालीनगर येथे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमध्ये 12 वर्षाच्या मुलाकडून हवेत गोळीबार करण्यात आलाय। 12 वर्षाच्या एका मुलाला बंदूक कचऱ्यात पडलेली आढळून आली। त्याने ती उचलली आणि खेळण्याची असावी असं समजून त्याने ट्रिगर दाबताच हवेत गोळीबार झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी संबंधित मुलाची चौकशी करून त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय। लोडेड बंदूक कचऱ्यात फेकणारा कोण व्यक्ती असावा याचा शोध देखील पोलिसांकडून घेतला जाणार आहे। या मुलांनी खेळण्याची बंदूक असावी असं समजून बंदुकीचा ट्रिगर दाबला आणि हवेत गोळीबार झाला। सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी दहिसर पोलिसांनी धाव घेत संबंधित मुलाला चौकशीसाठी आणि बंदूक ताब्यात घेतली होती। ही बंदूक कचऱ्यामध्ये कशी आली, या मुलाला कचऱ्यामध्ये खरंच बंदूक भेटली की त्याने कुठून आणली होती, या सर्व संदर्भात सखोल चौकशी दहिसर पोलीस करत होते। त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाला कचऱ्याच्या ढिगामध्ये एक पिस्टल सापडलं होतं असं निदर्शनास आलंय।